झी 24 तास एक पाऊल पुढे। डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जाऊया। डॉक्टर अमोल, आपण बघितलं असेल की सरकारी डॉक्टरची एक अतिशय निष्काळजी असापणा आपल्याला दिसतोय की खरं तर धन्वंतरीचा वारसा जपणारे हे डॉक्टर मात्र ज्या तऱ्हेने खरं तर सरकार किंवा राज्य सरकार कितीतरी आपण पाहतो की ग्रामीण भागासाठी अनेक योजना आखतात, मात्र अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अक्षरशः रुग्ण वाऱ्यावर सुटलेले दिसतायत। अत्यंत धक्कादायक अशी ही गोष्ट आहे, काय म्हणाल? नक्कीच सर्वप्रथम मी झी 24 हार्दिक अभिनंदन करतो। मी ग्रामीण भागात बघतोय, आमच्या डोळ्यांदेखत सरकारी रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्रास आम्ही जेव्हा पेशंट रेफर करतो किंवा कुठलाही पेशंट तिथे जातो तेव्हा कुठलाही डॉक्टर बऱ्याचदा तिथे हजर नसतो। तर आमच्या डोळ्यांदेखत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेलं हे कटू सत्य झी 24 तासनी सर्वांसमोर आणलंय। यात एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला त्याच्या पगाराच्या 25% नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स देतं। म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करू नये यासाठी शासन त्यांना त्यांच्या पगाराच्या अतिरिक्त 25% रक्कम देतं। म्हणजे एमबीबीएस डॉक्टरला जवळपास 7 ते 10 हजार रुपये हा नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स मिळतो आणि हा नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स प्रत्येक डॉक्टरला मिळत असतो। असं असूनही हे शासकीय डॉक्टर नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्सही शासनाकडून लाटतात आणि बाहेर सरकारी स्वतःचे खासगी दवाखाने थांबवून लाखोंची कमाई करतात। यावर आमच्या बघण्यात तरी आजवर कुठलीही कारवाई झालेली नाही। अमोल, तुम्ही आमच्या बरोबर आहे, या संदर्भातली बातमी आपल्या जवळ आहे आणि त्या संदर्भातली दृश्य देखील आहेत। पारोळा रुग्णालयात 3 डॉक्टर आहेत, मात्र रुग्णांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही। या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच एका बाळंतिणीचा नवजात बाळाचा मृत्यू झालाय। या डॉक्टरांची जळगावात ठिकठिकाणी खासगी प्रॅक्टिस सुरू आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी स्वतःच्या नावानं क्लिनिकही ताटलेत, आपण बघू शकतो दृश्यांमध्ये। अशा परिस्थितीत सरकारी डॉक्टर नियुक्ती असतानाही हे खासगी प्रॅक्टिसला महत्त्व देत आहेत। नर्सकडून बाळंतिणीची प्रसूती झाल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याबद्दल विचारलं असता त्यांच्याकडून बेजबाबदार असंच उत्तर मिळालं। मी दाराचा डॉक्टर, मला प्रकृती असं असतं मी जाऊ शकत नाही। सकाळी मी ओपीडी बोलवलं, त्यांनी गर्दी होती, मी तिथे ओपीडी काढली, आता नाही बघायला। खरोखर डॉक्टर अमोल, आपण या संदर्भात बोलत होतो की अर्थातच सरकारी डॉक्टर असतील तरी देखील त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिसला अतिशय महत्त्व दिलेलं आहे। कदाचित त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळत असेल, परंतु रुग्णांची सेवा हा जो वसा घेऊन हे डॉक्टर झालेले असतात त्याकडे मात्र अत्यंत दुर्लक्ष असतं। काय म्हणाल एकूणच या परिस्थितीवर? शासन त्याच्यावर भरमसाठ खर्च करतं, पण यामध्ये एक आपल्या कुठल्याही शासकीय यंत्रणेमध्ये, आरोग्य यंत्रणेमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा आपण ज्याला मानव संसाधन नियोजन म्हणतो की किती लोक उपस्थित आहेत याचं कुठलंही व्हिजिलन्स तिथे नसतं। कोण याची त्याच्यावर कुठलंही चेक ठेवण्याची यंत्रणा आपल्याकडे नाहीये आणि अशा प्रकारच्या कुठली कारवाई आपल्याकडे होत नाही। म्हणून शासकीय डॉक्टर बिनधास्ती प्रॅक्टिस करत असतात। याला अजून एक बाजू आहे जी डॉक्टरांची बाजू। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स पुरेसा नाहीये। तर या गोष्टीचाही पण जर हा नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स त्यांना घ्यायचा असेल तर त्यांनी पूर्ण कमिटमेंटनी काम करणं गरजेचं आहे। अशा दोन्ही बाजू याला आहेत आणि शासन इतर गोष्टींवर भरपूर खर्च करतं। आज जवळपास 900 अँब्युलन्सची खरेदी नुकतीच शासनाने केली आहे, ज्याच्यावर अब्जावधींनी कोटींनी खर्च केलेला आहे। फक्त अँब्युलन्स आणि यंत्रणा आपल्या शासकीय यंत्रणेत रुग्णालयांमध्ये दिसते, पण तिथे पेशंटला ट्रीट करायला साधा डॉक्टर नसतो। ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि याच्यावर कारवाई व्हायलाच हवी आणि सर्व लेवल्सवर याचा निषेध व्हायला हवा। खरंय। आणि डॉक्टर अमोल, आम्हाला इथे तुमचं कौतुक करावं असं वाटतं, कारण की स्वतः तुम्ही इतके उच्च शिक्षित आहात, मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमध्ये आपण प्रॅक्टिस केली आहे, मात्र तरी देखील ग्रामीण भागात जाऊन सामाजिक भान जपत आपण ग्रामीण रुग्णांची सेवा करताय, त्याबद्दल अतिशय आपलं अभिनंदन। झी 24 तास एक पाऊल पुढे।